सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात छुप्या मार्गाने सुरू असलेल्या देह व्यापारावर मध्यवर्ती गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। उपनगर परिसरातील एका सोसायटीमधील फ्लॅटमध्ये चालणारा अनैतिक देह व्यापाराचा व्यवसाय उघडकीस आणत पोलिसांनी एका आरोपीला जेरबंद केले असून 3 पीडित महिलांची सुटका देखील केली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण तसेच सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अचल मुदगल यांना गोपनीय माहिती मिळाली की विदगाव येथील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये अनैतिक देह व्यापाराचा व्यवसाय सुरू आहे। बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर पोलिसांनी शासकीय पंचासह सदर ठिकाणी छापा टाकला। या छाप्यात जितेंद्र गणेश शेलार वय 36 राहणार विदगाव नाशिक हा पीडित महिलांकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध अनैतिक देह व्यापाराचा व्यवसाय करून घेत असताना मिळून आला। पोलिसांनी तात्काळ 3 पीडित महिलांची सुटका देखील केली आहे। आर्थिक फायद्यासाठी महिलांना भाग पाडल्याप्रकरणी जितेंद्र शेलार याच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा कलम 345 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली सह पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, सह पोलीस निरीक्षक शेरखान पठाण, सह पोलीस निरीक्षक किशोर देसले आणि इतर अधिकारी व विपला फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।